श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। बहुतां परी संकटे साधनांची, व्रते दान उद्यापनेते धनाची। दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाच्या चिंतनाच्या माध्यमातून समर्थांनी आपण पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारची एक वैचारिक क्रांती समर्थांनी घडवून आणली, की ज्या काळामध्ये ज्या समाजामध्ये व्रत वैकल्य आणि याच्यामध्येच खूप माणसं उद्यापन करणं, व्रत करणं, या सगळ्यामध्ये अशी गुंतून पडलेली आहेत. हे करू नये का? करावं ना. हे करू नये असं कुणीही सांगितलेलं नाही, पण ते करत असताना त्याच्यामध्ये माझी जी लिप्तता आहे, त्याच्यामध्ये माझा जो सहभाग आहे, त्याच्यामध्ये मी जे गुंतून राहतो आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर तेच एक मेव सत्य आहे असं जे माझं मन समजतं ना, ते समजणं चुकीचं असतं. ते करू नये असं नाही. व्रत महत्त्वाचे आहेत, वैकल्य महत्त्वाचे आहेत, उद्यापन महत्त्वाचे आहेत, सगळं काही महत्त्वाचं आहे. पण समर्थांच्या विचारांना अनुसरून जर सांगायचं झालं तर ते एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते कर्म म्हणून करणं ठीक आहे. करणं म्हणून जरूर करावं, पण त्या कर्मामध्ये तुझी लिप्तता किती असेल, किती त्याच्यामध्ये तू गुंतलेला असशील, कितीमध्ये, आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन हेच एकमेव सत्य आणि हेच त्रिवार सत्य असं जे तू तुझ्या मनाला सांगत असशील तर तेच केवळ एकमेव सत्य असतं असं नाही. त्या परमार्थामध्ये समर्थाने सांगितलं की बहुतां परी संकटे साधनांची. हे सगळं करत असताना किती संकट आहेत, कितीतरी अडचणी आहेत, आणि व्रत दान उद्यापन ही सगळी करत असताना एक तर समर्थांनी पाहिलं असेल कुठेतरी, आणि त्यांनी असं सांगितलं की हे सगळं करण्यासाठी बाबा किती अडचणी आहेत, किती खर्च आहे, किती तुला यातना आहेत, किती लोकांना तुला एकत्र करून सगळं ते करायचं आहे. आणि हे सगळं करून सुद्धा हे सांगण्याच्या पाठीमागचं तात्पर्य काय माहिती आहे का? हे कशासाठी सांगितलं की हे सगळं तू करत असतानाही त्याच्यापेक्षा तुला काहीतरी आणखीन वेगळा सोपा मार्ग मी सांगतोय, त्याच्यापेक्षा वेगळं साधन तुला मी सांगतो आहे. करू नकोस असं नाही, मना तू जरूर कर. तुला करण्याची इच्छा आहे ना, तू नक्की कर. मनाचा स्वभावच असा आहे ना की मनाला असं असतं की जे करू नये ते करण्याकडे त्याची जास्ती ओढ असते, जे पाहू नये तिकडे बघण्याची त्याची अनिवार्य इच्छा असते. त्रिवार अगदी सतत. जे पाहायचं नाहीये, जे करायचं नाहीये, ज्याला पथ्य सांगितलेलं असेल ना, शुगर ज्याला आहे त्या माणसाला शुगर झाल्यानंतर गोड जास्ती खावंसं वाटतं. आधी भले गोड आवडत नसेल, आधी तो फार गोड खात नसेल, पण शुगरचा त्रास सुरू झाला की मग गोडीचं आकर्षण वाढतं, कारण मला ते मिळत नाहीये अशी कुठेतरी भावना आहे, अशी कुठेतरी एक विचार मनामध्ये आहेत की हे मला खायचं नाहीये. मग मला खायचं नाहीये ना, माझं मन त्याच वस्तूकडे तिकडेच मला घेऊन जातं. म्हणून परमार्थामध्ये किंवा अध्यात्मामध्ये कुठल्याही शास्त्रामध्ये हेच सांगितलेलं आहे की जे करायचं नाहीये तिकडे मनाची ओढ आहे. हे आता व्रत दान वैकल्य करायची नाहीयेत का? तर करायची आहेत, पण त्याच्यामध्ये लिप्त व्हायचं नाहीये. आपण पाहिलं की या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुला घ्यायचा आहे. सगळे विकार जरी
असले तरी सुद्धा त्या विकार निर्माण करणारी ईश्वराची शक्ती आहे ना. फक्त त्या विकारांचा, त्या विषयांचा आनंद म्हणा किंवा त्याचा उपभोग एका ठराविक विशिष्ट मर्यादेपर्यंतच घे. आणि तो तुला घेण्यासाठी काहीही हरकत नाही. फक्त तो कसा आहे की तो तेवढ्यापुरता आनंद तुला घ्यायचा आहे, तेवढ्यापुरता त्याचा उपभोग घ्यायचा आहे. तसं हे सगळं कर. कारण कसं असतं, एकादशीचं व्रत आहे, शिवरात्रीचं व्रत आहे, या सगळ्यासाठी धन संपत्ती सगळं काही इतकी तयारी करावी लागते, इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र कराव्या लागतात. आणि हे सगळं करत असताना समर्थ असं म्हणाले की तुला याच्यातून आणखीन काही वेगळा सोपा मार्ग मी सांगतो, आणखीन काही वेगळं साधन मी सांगतो आहे. समर्थ त्या काळामध्ये सांगतात बरं का. हे आज सांगणं सोपं आहे, पण त्या काळामध्ये समाजाची हीच एक धारणा होती, हाच एक विचार होता आणि हेच एक खरं आहे असं धरून चालणारा समाज होता, अशी दृष्टी असणारा समाज होता. त्याच्यामध्ये कोणी काहीही सांगितलं तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगणाराच कसा दोषी आहे आणि सांगणाऱ्यालाच कसं आपण आणखीन काही वेगळं सांगू शकतो, अशा विचारांची पिढी होती, अशा विचारांची मनं होती. आणि त्या मनाला समर्थ वळवतायत, त्या मनाला समर्थ वेगळी दिशा देत आहेत. कोणती दिशा देत आहेत की हे सगळं तुम्ही करा, हे सगळं तुम्ही पहा, हे सगळं तुम्ही अनुभवा, पण हे करत असताना याच्याही पेक्षा सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. आणि विशेषतः ते मनाला सांगतात की बाबा रे, या सगळ्यामध्ये तुझं जे तू गुंतून पडतोयस ना, त्याच्यापेक्षा तुला मी वेगळं सोपं साधन सांगतो. दिनाचा दयाळू मनी आठवावा, हे सोपं साधन सांगितलं. हे सगळ्यात याला खर्च आहे का, याला त्रास आहे का, याला काही कुठून काही आणायचं आहे का, याला काही तयारी करायची आहे का, याला कोणाचं सहकार्य किंवा कोणाची काही सहभागाची आवश्यकता आहे का? कोणाच्याही सहभागाची आवश्यकता नाही. ना धनाची आवश्यकता, ना जागेची आवश्यकता, ना कशाचीही आवश्यकता नाही. मग याला एकच एकमेव फक्त आवश्यकता आहे, तो तुझ्या एकाग्र मनाची आवश्यकता आहे. एकाग्र मन तुझं चिंतनामध्ये, त्या रामाच्या चिंतनामध्ये जेव्हा राहील तेव्हा तो दिनाचा दयाळू मनी आठवावा असं होईल. कारण त्याला तू आठवलंस ना, त्याचं तो चिंतन केलंस ना, तो कसा आहे तर त्याच्या दयाळूपणाची तुला कल्पना येईल. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू, आपण पाहिलं की तो असा आहे की तो दिनाचा दयाळू आहे, म्हणजे दिनाचं पालन करणारा आहे. आणि असं पालन करणारा तो मनाचाही मवाळू आहे रे. आणि तो मनाचा मवाळू असून सुद्धा सर्वांना सांभाळणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा तो आहे. त्या दिनाच्या दयाळू असणाऱ्या रामाचं चिंतन जर तू केलंस ना, तर त्या रामाच्या चिंतनामध्ये तुला या सगळ्या व्रत दान वैकल्याची आणि उद्यापनाचं जे पुण्य आहे, ही सगळी धडपड जी असते ना, ही सगळी भौतिक कर्म करून काहीतरी पुण्य संचय व्हावा, त्याच्यासाठी सगळी धडपड आहे. मग हे पुण्य संचयीचं लक्षण असतं का? तर हे पुण्य संचयीचं लक्षण याच्याही पेक्षा आणखीन अधिक पटीनं काही पुण्य साठावं, तर त्यासाठी समर्थ म्हणतात प्रभाते मनी राम चिंतित जावा. तू अशा दिनाच्या दयाळू असणाऱ्या रामाचं चिंतन कर आणि त्या चिंतनामध्ये राहा, असाच समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ